पण तू चक्क गजरा माळलायस की ग केसात. पण काय ग, हा असा गजरा माळायला कुणाची तरी मदत घ्यायला लागती ना. पण आम्ही तर तुला मदत केलीच नाही आणि घरात दुसरं कोण पण मदत करणार नाही. मग कुणी मदत केली? कुणी खास माणसाने मदत केली आहे का? गबगा, कुणी कशाला माळायला पाहिजे? माझा मीच माळाला, मला येतो गजरा माळता. ए काय हसताय? असं माझ्याकडे बघून हसू नका. खरंच मी माळलाय गजरा. हो का? बर बाबा, ठेवला हिच्यावर विश्वास. आई, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आज कुणासाठी तरी लयच आनंदाचा दिवस आहे. कुणाची तरी संक्रांत लयच जोशात साजरी होणार आहे वाटतं. आम्ही कुणीतरी जरा जास्तच सुंदर दिसतंय आज. आणि त्याच सौंदर्याला चार चांद लावायला कुणीतरी प्रेमाने गजरा माळलाय. आणि चार चांद का नाही लागणार सांग बरं? कुणीतरी एका स्पेशल माणसाने त्याच्या स्पेशल व्यक्तीसाठी गजरा माळलाय ना, प्रेमानं. बघू बरं. काय सुगंध आहे प्रेमाचा आई. होय ग आमरे, माझ्या बी ध्यानात येते बरं का ते. हे बघ, आणि कुणाच्या तरी गालावर लाली सुद्धा चढलीये. बघू बरं जरा, बघू. बस झाला, काय काम नाही वाटतं? अहो मॅडम, तुम्ही आम्हाला काम करू द्याल तर ना. घरातल्या कामाबद्दल नाही बोलत आहे मी, तुझ्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलते. आमरे, जरा छान पुस्तक वाच, भक्तिगीत ऐक. ही कामं सोडून ती कामं कर आता. नको तिथे लक्ष नको देऊ. मंजू, अगं आमरीचं काय चुकलंय? अगं बरोबर बोलते ती. बर कर. हा, तुझ्या धाकट्या शेंडेफळाचं कौतुकच कर तू. अगं किती वेळ झाला एवढ्याशा पुऱ्या लाटते. मी बघ किती पटापट पुऱ्या लाटला. टम्म फुगल्यात अगदी टम्म. ए, तुझ्या आधी मी अर्ध्या पुऱ्या बनवून ठेवल्यात. होय का? किती रमत गमत तळत होतीस बघ. येवाना अक्का साखर जेवून गेला असता. आई सांग की गईला, आई त्या पिठावर रेगोट्या मारत्या. आयत्या पिठावर रेगोट्या. आई, हिनं लाटलेल्या पुऱ्या बघ, एक तरी फुगलीये का? आत्ता लक्षात आलंय माझ्या, पुऱ्या का फुगल्या नाहीत ते. पुऱ्या लाटणारीचे गाल जे फुगलेत. आई, मंजू अगं नको का सतावूस तिला. हा ठीक आहे आमरी, मज्जा करत होते. खूप छान पुऱ्या लाटल्यास, माझ्यापेक्षा भारी. ठीक आहे बर, आता इथली कामं झालेत, पुऱ्या तळून झालेत. मी मागं वाळत घेतलेले कपडे काढून येते.
सवे हा. झाली का सगळी तयारी? हो पप्पा. आणि जेवणाचं काय? जेवणाचं मंजू वहिनींच्या आईनी आणि आमरीने उरकलंय. अरे वा, मस्त. हॅपी मकर संक्रांत, हॅपी मकर संक्रांत. लिसन एव्हरीबडी. दोनच बाकी कुठे गेली? बरं असो, लिसन एव्हरीबडी. मी माननीय एमएलए नाही पप्पा, ते नगरसेवकाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो तो? कॉर्पोरेटर. हा, माननीय कॉर्पोरेटर बळवंत लक्ष्मण मानेकडून हसरे बुवा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हॅपी 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 होळी. अरे संक्रांत आहे आज. ती इंग्लिश मुळे प्रॉब्लेम झाला माझा. हॅपी हॅपी मकर संक्रांत असं म्हणायचं होतं पप्पा. आशीर्वाद द्या मला. ठीक आहे, मिठाई आणि मिठाई सारखं असंच गोड राहा, गोड बोलत राहा. आणि हे माझ्याकडून तुला तिळगुळ. तिळगुळ घे, गोड गोड बोल. पप्पा मम्मीचा चुकड आहे का? तिला मिठाई द्यायची? हो. बळवंता, तुझ्या मम्मी सासूला मिठाई द्यायच्या फंदात पडू नकोस. का बरं? कारण आजवर ती कधीच कुणाशी गोड बोलली नाही आणि तू जरी मिठाई दिली तरीही ती गोड बोलणार नाही. पाय बाकी तुम्ही 100% खरं बोलला बघा, याला पटले मला. सोय हे घे, तुला पण मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एवढी मिठाई कशाला? तुझ्यासाठी सगळी मिठाई. बळवंता, हा पप्पा. अरे आमचं कन्यारत्न कुठे आहे? अहो पप्पा, ती कुठं तर हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला गेली. आणि तुम्हाला खरं सांगू का, नाही आली तीच बरं झालं. म्हणजे का माहितीये का, गोडाचा सण मला गोडानं साजरा करता येतो हो, नाहीतर ती कडू कारल्यासारखी सारखं कार 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 करत असते. बळवंता, अरे आपल्या बायकोबद्दल कुणी असं बोलतं का? काय पप्पा तुम्ही हे बोलताय? अहो तुमचं आणि माझं दुःख समान आहे. अहो तुम्ही तर माझ्या मनाची अवस्था समजून घ्या हो. तुझ्या मनाची अवस्था फक्त मी समजून घेऊ शकतो. बरं, आमचा मेहुणं पाहुणं कुठे? तो त्याच्या रूम मध्येच आहे. होय का? अजून आवडतोय? ओ मेहुणं पाहुणं, आवरा लवकर. अहो आई या, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, मिठाई आणि गोड राहा. आशीर्वाद. बळवंतराव, तुम्हाला बी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बर का. अरे या 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 या. या, नमस्कार नमस्कार. बस. येऊ का घरात? हो या या, बसा. सवी, चहाचं बघ जरा. हा हा आणते. मी पण आलेच. हो. अहो हळदी कुंकाचं आम्हाला आग्रहाचं निमंत्रण दिलं, त्या कुठे आहे मम्मी साहेब? दिसत नाही. काय आहे, माया हळदी कुंकवाच्याच कार्यक्रमाला बाहेर गेलीये.